दोन अशा गोष्टी किंवा दोन अशा क्वालिटीज ज्या आपल्यामध्ये असायला हव्यात, जेणेकरून आपल्याकडं बऱ्याच अपॉर्च्युनिटीज येतात. ही गोष्ट आपण स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्हने बघू आणि मग ती आपल्या फिजिकल पर्स्पेक्टिव्हला किंवा मटेरियल पर्स्पेक्टिव्हला पण जोडू. पण महत्वाचं आहे की आपण अशा कुठल्या दोन गोष्टी थ्रू, हे दोन गोष्टी मर्ज पण होऊ शकतात, पण विशेषतः या दोन गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला फॉलो करता येतात. हा, तर त्या अशा दोन गोष्टी कुठल्या आहेत जेणेकरून आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटी मिळतात. हा एक स्पिरिच्युअल लॉ आहे, किंवा मी हे वाक्य ऐकलेलं आहे की स्पिरिच्युअल टीचर्स किंवा ग्रेट वन्स ऑप्शन्सकडे बघत नाहीत तर चॉईसकडे बघतात, की चॉईसकडे बघत नाहीत पण ऑप्शन्सकडे बघतात. याचा अर्थ काय? तर त्यांना एखाद्या कामासाठी एखादी पर्टिक्युलर व्यक्ती हवी असती, पण पण ती व्यक्ती अवेलेबल असेल असं नाही. त्याच्यामुळे ते बघतात की कुठल्या व्यक्ती अवेलेबल आहेत आणि त्यातला कुठला व्यक्ती आपण निवडू शकतो आणि त्याच्या थ्रू काम करून घेऊ शकतो. इथं महत्वाचा शब्द येतो, अवेलेबल असणं, अवेलेबिलिटी. म्हणून दोन क्वालिटीज पैकी एक क्वालिटी ही आहे की आपण अवेलेबल असणं. बऱ्याचदा अशा व्यक्तींना मोठ्या जबाबदारी दिल्या जात नाहीत ज्या त्या जबाबदारीसाठी योग्य असतात, पण अशा व्यक्तींना दिल्या जातात ज्या त्या जबाबदारीसाठी पूर्णतः अयोग्य नसतात पण पूर्णतः योग्य नसतात, पण जे अवेलेबल असतात. मग आपण विचार करू शकतो की अवेलेबिलिटी म्हणजे काय. अवेलेबल हे दोन अँगलनी आपल्या समोर येतं. एक आहे त्या वेळेला ते काम करण्यासाठी आपण तयार असणं आणि आपल्याला वेळ असणं, हे एक अवेलेबल झालं. आणि दुसरं, त्या कामासाठी किंवा त्या त्या ती जी काही गोष्ट आहे त्यासाठी बदल घडवून आणायला आपण तयार असणं. या दोन सगळ्यात टफ गोष्टी आहेत बऱ्याच जणांसाठी. एक, त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी आपण तयार असणं, तिथं अवेलेबल असणं. दुसरं, त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तयार असणं. पण ज्या व्यक्ती या दोन्हीसाठी तयार असतात, अनेक जण फक्त वाट बघत असतात अशा व्यक्ती बनण्याची किंवा अशा व्यक्ती तयार होण्याची, आणि त्यांना काम दिलं जातं. आपण जर थोडंसं खोलात जाऊन बघितलं तर बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज अशा लोकांना मिळतात जे त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी डायरेक्टली इलिजिबल नव्हते, म्हणजे थोडक्यात लायक नव्हते, पण जे अवेलेबल होते. जर एखादा व्यक्ती अवेलेबल असेल तर काय केलं जातं? त्या व्यक्तीवर काम केलं जातं, त्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणले जातात आणि त्याला लायक बनवलं जातं, त्याला एलिजिबल बनवलं जातं, आणि त्याच्यासमोर ते काम येतं किंवा त्याच्यासमोर त्या जबाबदारी येतात. तर पहिला क्रायटेरिया आहे अवेलेबिलिटी. मी एकांची स्टोरी ऐकली होती. हे हे पर्टिक्युलर प्राणी किलर होते आणि त्यांना प्रश्न होता की अ, त्यांना हिलिंग करायचं होतं पण पेशंट्स कसे मिळणार हा प्रश्न होता. हा, बऱ्याचदा ही स्टोरी आपण एसीपीएच मध्ये डिस्कस करतो. त्यांना प्रश्न होता की पेशंट्स कसे मिळणार. तर त्यांना एकांनी सांगितलं की रोज दिवसातल्या एक दिवसातली ठराविक वेळ ठरवायची, एक स्लॉट ठरवायचा, आणि त्या वेळेत प्रार्थना करायची आणि म्हणायचं की मी या वेळेत हिलिंगसाठी अवेलेबल आहे, आणि तो जो काही वेळ आहे, 1 तास 4 तास जे काही असेल, तेवढा वेळ फक्त हिलिंग करायचं. कुणाचं हिलिंग करायचं, कारण पेशंट नव्हते, कोणी कॉन्टॅक्टच केलेला नव्हता. पण जिथं कुठं बसायचं आहे तिथं बसायचं आणि कुणाचं पण हिलिंग करायचं. मग त्यांनी हे करायला चालू केलं आणि त्यांच्या स्टोरीनुसार काही दिवसांनी त्यांच्याकडे एक पेशंट आले, मग दुसरे आले, आणि एका पेशंटने त्यांना घरी बोलवलं, ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी हिलिंग केलं, आणि अचानक त्याच्यातून एवढी मोठी ग्रोथ झाली की बरंच काही घडलं. हे कशातून सुरू झालं? अवेलेबल असण्यातून. त्याच्यामुळं आपण हा क्रायटेरिया चेक करू शकतो की आपण अवेलेबल आहोत का. या अवेलेबिलिटीला गंमत म्हणजे आपल्याकडे दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही. आपल्याकडं फार जास्त इंटेलिजन्स असायची आवश्यकता नाही, फार जास्त सामर्थ्य असायची आवश्यकता नाही, फार जास्त पैसे असायची आवश्यकता नाही, काहीच नाही. नम्रता असायची गरज आहे, जे सगळ्यात मे बी कधी कधी काही बाबतीत टफ असू शकतं. पण हा एक ऑप्शन आहे. आता दुसरी क्वालिटी कुठली? दुसरी क्वालिटी आहे ते म्हणजे ही गोष्ट सोडून, अवेलेबिलिटी सोडून बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या.
म्हणजे तेवढा इंटेलिजन्स पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, सगळं काही पाहिजे. आणि मग कधी कधी अशा व्यक्तींना त्यांच्यासमोर ठराविक गोष्टी दिल्या जातात, चेक केलं जातं की ते त्यांचा पाथ बदलतात का, आणि जर त्यांनी पाथ बदलला तर त्यांना यूज केलं जातं. याचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे सेंट पॉल. सेंट पॉल हे येशू किंवा जीसस यांचे जे 12 अपोस्टल्स होते, त्यापैकी हे नव्हते सेंट पॉल. तर ते नंतर आले, आणि सेंट पॉल हे स्वतःला येशूंचा शत्रू समजायचे. म्हणजे त्यांचं काम हे होतं, त्यांच्या आयुष्याचा उद्देश हा होता की येशूंचे जे शिष्य आहेत त्यांना शोधून काढायचं आणि त्यांना मारून टाकायचं, ठार मारायचं. आणि हे त्यांनी काम हातात घेतलं होतं. पण एका पर्टिक्युलर बाबतीत, एका पर्टिक्युलर जर्नीमध्ये, याच मिशनमध्ये त्यांना ठराविक गोष्टी घडतात त्यांच्या बाबतीत, आणि ते अचानक दिशा बदलतात. ते ज्या स्पीडनं, ज्या एन्थुझियाझमनं येशूंच्या शिष्यानं शोधून मारून काढायचं असतं, त्याच एन्थुझियाझमनं ते येशूंच्या शिकवणींचा प्रसार करायला चालू करतात. आणि तो प्रसार ते इतक्या अफलातून पद्धतीनं करतात, एवढ्या टफ एरियात जाऊन करतात, एवढा त्रास अनुभवून करतात. का? कारण ऑलरेडी त्यांच्याकडे बाकी सगळ्या क्वालिटीज होत्या, फक्त दिशा घोळातली होती. त्यांना काय केलं? ती जी दिशा होती, त्यांची फक्त दिशा बदलली गेली, आणि ते त्याच मॅग्निट्यूडनं आणि तेवढ्याच स्ट्रेंथनं पुढे जाऊ शकले. आता आपण चेक करू शकतो की आपल्याकडे कुठल्या क्वालिटीज आहेत या दोन पैकी. एक तर आपल्याकडे हाय इंटेलिजन्स आहे, हाय पॉवर आहे, बरेच रिसोर्सेस अवेलेबल आहेत. पण आपला पाथ, आपली डायरेक्शन वेगळी असू शकते. मग आपण चेक करू शकतो की जास्त युजफुल काम काय आहे. दुसरा पार्ट आहे की आपल्याकडं हे मे बी असेल किंवा नसेल, पण आपल्याकडं विलिंगनेस असू शकतं की आपल्याला आवडेल त्या गोष्टींमध्ये, किंवा त्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेतलं जाण्याची, आणि आपण फक्त स्वतःला चॅनल बनवत आहोत. जर आपण काही संतांचं चरित्र वाचलं, तर एक शब्द बऱ्याचदा वापरलेला आपल्याला दिसेल. शब्द म्हणजे एक फ्रेज, ते म्हणजे माझ्या थ्रू या गोष्टी घडत आहेत, या गोष्टी मी करत नाहीये. हा, जेव्हा आपण या शब्दांना ऐकतो आणि जेव्हा आपण हे शब्द वापरतो तेव्हा खूप वेगळ्या अर्थानं वापरतो. पण या शब्दांचा एक अर्थ आहे, तो म्हणजे ते फक्त अवेलेबल आहेत आणि त्यांचा वापर करून घेतला जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या एनर्जीज त्यांना दिल्या जात आहेत. त्याच्यासाठी आवश्यक ते बदल त्यांच्यामध्ये घडवून दिले जात आहेत. पण ते स्वतःला अवेलेबल ठेवत आहेत तो आकार देण्यासाठी. म्हणजे जणू एक ही एनॉलॉजी आहे. अगदीच खरं तर चिखलाच्या गोळ्याला एवढा आकार दिला जाणार नाही, एक ठराविक एलिजिबिलिटी असावीच लागेल. पण एखादा चिखलाचा गोळा म्हणत आहे की ठीक आहे, मला हवा तो आकार येण्यासाठी मी तयार आहे, मी किरकिर करणार नाही आणि मी वेळ देणार, मी फक्त अवेलेबल आहे. तर आपोआप हात येतील आणि त्याला आकार दिला जाईल आणि ते भांडं वापरलं जाईल. आणि म्हणून आपल्यासाठी यातली पहिली क्वालिटी डेव्हलप करणं हे खूप आवश्यक आहे. हा झाला स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह, जो हायेस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे. पण सेम गोष्ट आपल्याला इन जनरल डेली लाईफमध्ये, मटेरियल वर्ल्डमध्ये सुद्धा बघायला मिळेल, वेगवेगळ्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, एखादी ऑर्गनायझेशन आहे आणि तिथं 10 कॅन्डिडेट्स आले. त्यातला एक कॅन्डिडेट म्हणतो की इथं जे काही येते सगळं शिकायला मी तयार आहे. दुसरा कॅन्डिडेट म्हणतो की मला ऑलरेडी सगळं येतच आहे. आणि बाकी सगळे कॅन्डिडेट ठीकठाक आहेत. आता बाकीच्या 8 समजा रिजेक्ट जरी केलं, तरी त्या मॅनेजमेंट पुढे प्रश्न असेल की ज्याला सगळंच येतं त्याला सिलेक्ट करायचं, का ज्याला तितकंसं येत नाही पण जो सगळं काही शिकायला तयार आहे त्याला सिलेक्ट करायचं. आणि बऱ्याचदा मॅनेजमेंट विचार करेल की भरलेली पाटी घेण्यापेक्षा मोकळी पाटी जास्त बरी, कारण भरलेली पाटी आधी पुसावी लागेल आणि मग भरावी लागेल, त्यापेक्षा पहिली पाटी जास्त बरी. आणि म्हणून तिथं सुद्धा अवेलेबिलिटी हा खूप महत्वाचा फॅक्टर येतो. जेव्हा कधी आपण कुठल्याही गोष्टी बघू, इव्हन सायंटिफिक फील्डमध्ये, बिझनेसमध्ये, इव्हन आर्ट फील्डमध्ये, तेव्हा बऱ्याचदा हे लक्षात येईल की जो व्यक्ती अवेलेबल आहे तो व्यक्ती प्रोग्रेस करतो. बऱ्याचदा असा व्यक्ती प्रोग्रेस करत नाही जो खूप जास्त इंटेलिजंट आहे. हा, म्हणजे तो तर इंटेलिजंट आहे, तो त्याच्या स्वतःच्या वेनं प्रोग्रेस करतच असेल, पण त्याची प्रोग्रेस एका ठराविक पद्धतीची असेल. दुसरा तेवढा एलिजिबलच नाही, तो इथपर्यंत पोहोचूच शकत नाही, पण त्याला सुद्धा पोचता येतं जर तो अवेलेबल असेल. म्हणून या दोन क्वालिटीज आपल्यासाठी
खूप जास्त महत्वाचे आहेत. आता जेव्हा आपण ट्विन हार्ट्स करतो तेव्हा आपण प्रेयर ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी वापरतो आणि त्यातली पहिलीच ओळ आहे, लॉर्ड गॉड मेक मी अन इन्स्ट्रुमेंट ऑफ युअर पीस. आपण स्वतःला पूर्णतः अवेलेबल करून दिलेला आहे. जर एवढा पार्ट आपण व्यवस्थित करू शकलो तर बास. ना आपल्याकडं हाय कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, ना आपल्याकडं खूप मोठ्या ऑराची गरज आहे, ना आपल्याकडं खूप मोठ्या चक्रांची गरज आहे, ना आपल्याकडं ब्राईट ऑराची गरज आहे, ना आपल्याकडं काही स्पेशल ॲबिलिटीची गरज आहे. गरज एकच आहे, ते म्हणजे आपण स्वतःला अवेलेबल करून देणं. आपण ट्विन हार्ट्स करताना म्हणणं की ठीक आहे, ज्या एनर्जीज माझ्यातून वाहणं अपेक्षित आहे त्या वाहू द्यायला मी तयार आहे. मी अडथळा ठेवणार नाही. मी माझा अडथळा होऊ देणार नाही. आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पिरिच्युअल टेक्स्टमध्ये हाच एक पार्ट आहे जो सगळ्यात महत्वाचा मानला जातो. तो म्हणजे स्वतःचा अडथळा होऊ न देणं. जर आपण ट्विन आर्ट्समध्ये ही गोष्ट केली तर आता आपण एक चॅनल बनलो ज्याच्यातून भरपूर एनर्जी फ्लो होत आहे. ज्यांचं बेसिक प्राणिक हिलिंग झालेलं आहे, आपण बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये एक एक्सपेरिमेंट करतो की आपण ट्विन आर्ट्स करतो आणि ट्विन आर्ट्स केल्यावर आपला ऑरा किती पटीने मोठा झालेला असतो हे स्कॅन करतो. तो अनेक पटीने मोठा होतो. का? कारण आपण स्वतःला अवेलेबल करून देतो. हे प्रूफ आहे की आपण जर स्वतःला अवेलेबल करून देऊ शकलो तर आपल्याकडून लिटरली मिरॅकल्स घडू शकतात. मिरॅकल्स म्हणजे अशा गोष्टी घडू शकतात ज्या आपल्या दृष्टीनं इम्पॉसिबल होत्या पण ज्या घडताना दिसतील. हं? तर आज आपण ट्विन आर्ट्स करताना स्पेसिफिकली या गोष्टीवर जास्त फोकस ठेवू किंवा इंटेन्शन ठेवू की आपण स्वतःला ठेवतच नाहीये. आपण एक चॅनल बनत आहोत. आपण याचा विचार नाहीये करत की पीस म्हणजे काय, लव्ह म्हणजे काय, होप म्हणजे काय, फॉरगिवनेस म्हणजे काय. नाही. आपण फक्त स्वतःला पूर्णतः अवेलेबल ठेवत आहोत या एनर्जीज फ्लो होण्यासाठी. पण परत आजचा ट्विन हार्ट झाल्यावर मे बी आजच्या संध्याकाळी किंवा आजच्या रात्री त्यातल्या प्रत्येक फ्रेजवर आपण जास्त विचार करू शकतो. 2-2 मिनिट. म्हणजे लॉर्ड गॉड मेक मी अन इन्स्ट्रुमेंट ऑफ युअर पीस. तर आपण विचार करू शकतो की पीसचं इन्स्ट्रुमेंट होणं म्हणजे काय, पीस म्हणजे काय, फॉरगिवनेस म्हणजे काय, होप म्हणजे काय, फेथ म्हणजे काय. जर आपण हा अभ्यास करत असू तर आपण अजून जास्त अवेलेबल बनत आहोत. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ट्विन हार्ट्स करू तेव्हा अजून चांगल्या क्वालिटीची एनर्जी फ्लो होण्यासाठी. ठीक आहे. आता आपण सुरू करूया फिजिकल एक्सरसाइज. आपलं इंटेन्शन पक्का ठेवूया की आपल्याला फक्त अवेलेबल राहायचं आहे संपूर्ण ट्विन हार्ट्समध्ये.